80% लोक संध्याकाळी जेवायला घरी नाहीत, इतकी भिकारी लोक आहेत. आणि खात्यात काय माहितीये का, हायवेला जाऊन पिठलं 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 250 रुपयाला पिठलं आहे. आणि पूर्वी गरीबातला गरीब माणूस पिठलं खायचा. कोणत्याही गरीबाच्या घरात पीक मध्ये होणारा स्वयंपाक कोणता? पाहुणा हात धुवून बसेपर्यंत कढईत पाणी ओतायचं, उकळलं की पीठ टाकायचं, थोडं मीठ थोडी मिरची, बसा पिठलं तयार. आता कोटीचा बंगला, 25 लाखाची गाडी, आणि गाडी पिठलं खायला रोडलाय. म्हणजे भिकारी कोण आहे याचाच अंदाज येणं. आणि कोटीच्या बंगल्यातला 25 लाखाच्या गाडीत फिरणारा भिकारी काय खायला गेला? पिठलं. आणि नवरा बायकोचं बिल झालं 500 रुपये. कशाचं? बोला ना, कशाचं? पिठल्याचं. आता त्या 500 रुपयाचं जर डाळीचं पीठ आणलं असतं, यांना 1.5 महिना भजे खपले नसते. आणि वाक्य ध्यानात ठेवा, बाहेरचं खाल तर रोगाला बळी पडा. इंद्रिकाचं वाक्य ऐकायचं का? या जगातली सगळ्यात मोठी संपत्ती शरीर आहे. हे जाऊ दे, हे होईल, हे गाड्यात बघले तर काय आग लावायचंय. आता हे माझं मशीन चांगलं आहे म्हणून लोक तारीख घेतात. उद्या 2-4 दात पडल्यावर लोक काल तारीख घेतील. लोकांची हवा जायला लागली, उरफट बोलायला लागलं, मग आपले डोळे गेले टीव्ही चालू झाला, त्याचा उपयोग काय? आपले गुडघे गेले दिंडी निघाली, हे नाही झोप. आता आपण थकलो, जग संपलं. तुमचं काय मत आहे?